समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी फूड कोर्ट आहेत अशी माहिती सरकारकडून विधान परिषदेत देण्यात आली। मात्र हे फूड कोर्ट सुरू आहेत की नाही याचे सकाळचे आणि संध्याकाळचे व्हिडिओ आम्हाला काढून दाखवावेत असे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना दिलेले आहेत। रस्त्यांची दुरावस्था आणि नाशिककरांना समृद्धीसाठी लागणारे 2 टोल यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। आमदार सत्यजित तांबे तसंच आमदार अनिल परब आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गाबाबत देण्यात आलेल्या स्पष्टीकरणासंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी तपशील मागवलेला आहे। ज्या समृद्धी महामार्गाच्या मुळे तुम्ही मुंबई ते नागपूर हे सगळं जोडलेले शहर, त्या शहरावरती प्रवास करणाऱ्या लोकांना सुखसोयीसाठी जी काही फूड कोर्ट्स आणखी बाकीच्या फॅसिलिटीज सेंटर ज्या दिल्या होत्या त्या किती दिवसात चालू करणार? सभापती महोदया, जर ह्या IRCच्या मानांकनाप्रमाणे काम केलेलं नसेल, त्यांनी व्हायोलेशन केलं असेल तर निश्चितच त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या आपण सूचना देऊ। आणि फूड कोर्ट सुद्धा आता ते अलॉट झालेले आहेत। 6 महिन्याच्या आत ते फूड कोर्ट उभं राहतील अशा पद्धतीचे कामं चालू आहेत। कायद्यामध्ये कुणालाही डिजिटल अरेस्ट असा काही प्रकार नाही असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना केलेलं आहे। 1930 या क्रमांकावर फोन करून तुम्ही तक्रार करा, सायबर पोलीस तुमची मदत करतील असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलंय। तुमच्या अकाउंटंटला कोणीतरी फोन करतं, तो सांगतं की साहेबांनी तात्काळ इतके पैसे जमा करायला सांगितलेले आहेत। अकाउंटंट व्हेरीफाय करत नाही, तो त्या अकाउंटला पैसे करतो आणि तिथनं मग वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे जातात, इतक्या अकाउंटला जातात आणि देशभरात चालले जातात आणि मग तिकडनं विदेशात चालले जातात। याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता आपण जवळपास सगळ्या बँक ज्या आहेत या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या आहेत। आत्तापर्यंत त्या नसल्यामुळे एकेकाला आपण कळवत आणि त्यांनी होल्ड करतपर्यंत त्या बँकेतनं दुसऱ्या बँकेत गेलेला असायचा। म्हणजे एखादा साप जसा पळावा तसं हे पळतं आणि आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं। तर आता ती कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोक हे मोकळे फिरणार नाहीत, याबद्दल कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।